आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 6 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। विशेष म्हणजे त्याच परिसरात राहणाऱ्या एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलानेच या मुलीसोबत हे गैरकृत्य केलं असून पोलिसांनी या संदर्भात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली आहे। संबंधित गैरकृत्य करणाऱ्या या 16 वर्षीय मुलाने या 6 वर्षाच्या मुलीला खेळायच्या बहाण्याने बोलावून घेतलं आणि या मुलीला एका अंधार असलेल्या ठिकाणी नेऊन त्या मुलीला नको तिथे स्पर्श करत तिच्यासोबत गैरकृत्य केलं। हा प्रकार घडल्यानंतर सदर पीडित मुलगी शाळेच्या वेळेत शाळेत जायचं नाही असं घाबरून आईला सांगत होती। यावेळी आपली मुलगी असं का करते याबाबत तिच्या आईला संशय आला। त्यामुळे आईने मुलीला विश्वासात घेतल्यानंतर मुलीने घडलेला सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला। मुलीच्या सांगण्यानंतर संतप्त मुलीच्या पालकांनी बदलापूर पोलीस ठाणे गाठत या प्रकाराबाबत तक्रार दिली। बदलापूर पोलिसांनी या संवेदनशील घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला। मुलीने माहिती दिल्याप्रमाणे पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत भिवंडी येथील बाल न्यायालयात हजर केले। दरम्यान बदलापुरातील या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे। बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये 15 तारखेला रात्री उशिरा म्हणजे 16च्या सकाळी एक पोक्सोचा गुन्हा दाखल झालेला आहे, ज्यामध्ये 16 वर्षाच्या बालकाने एक 6 वर्षाच्या खेळत असलेल्या मुलीला नको त्या ठिकाणी हात लावलेला आहे, त्यामुळे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर बाबत आपण जो 16 वर्षाचा मुलगा आहे त्याला ताब्यात केलेला आहे। माननीय बाल न्यायालयामध्ये भिवंडी येथे त्याला हजर करण्यात आलेले आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।